शांती। आज आहे 31/12/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, मधुबन परमपवित्र बाबांचे घर आहे। इथे तुम्ही कोणत्याही पतिताला घेऊन येऊ शकत नाही। प्रश्न आहे, या ईश्वरीय मिशनमध्ये जे पक्के निश्चय बुद्धी आहेत त्यांची लक्षणे काय असतील? उत्तर आहे, 1. ते स्तुतिनिंदा, सगळ्या गोष्टीत संयमाने वागतील। 2. क्रोध करणार नाही। 3. कोणालाही दैहिक दृष्टीने पाहणार नाही। आत्म्यालाच बघतील, आत्मा होऊनच बोलतील। 4. पती पत्नी सोबत राहत असताना देखील कमलपुष्प समान राहतील। 5. कोणत्याही प्रकारची इच्छा बाळगणार नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. जी गोष्ट काही उपयोगाची नाही त्याला एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे आहे। वाईट ऐकू नका। बाबा जी शिकवण देतात त्याला धारण करायचे आहे। 2. कोणत्याही हद्दच्या इच्छा ठेवायच्या नाही। दृष्टीची खूप काळजी घ्यायची आहे। क्रिमिनल दृष्टी अर्थात विकारी दृष्टी जाऊ नये। कोणतीही कर्मेंद्रिये चंचल होऊ नये। आनंदाने भरपूर राहायचे आहे। आजचे वरदान आहे, मायेच्या खेळाला साक्षी होऊन पाहणारे, सदा निर्भय, मायाजित भव। स्पष्टीकरण आहे, जसजशी तुम्हा मुलांच्या स्थितीमध्ये अजून प्रगती होत जात आहे, तर आता मायेचा वार होता कामा नये। माया नमस्कार करण्यासाठी यावी, वार करण्यासाठी नाही। आणि माया जरी आली तरी त्याला खेळ समजून पहा। असा अनुभव व्हावा जसे साक्षी होऊन हदचे नाटक पाहत आहोत। मायेचे कोणतेही विक्राळ रूप असेल, तुम्ही त्याला खेळणे आणि खेळ समजून पहाल तर खूप मजा येईल आणि मग त्याला घाबरणार नाही। जी मुले नेहमी खेळाडू बनून साक्षी होऊन मायेचा खेळ पाहतात ते सदैव निर्भय किंवा मायाजित बनतात। स्लोगन आहे, असा स्नेहाचा सागर बना जेणेकरून क्रोध जवळ सुद्धा येऊ शकणार नाही। ओम शांती।